Oh
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका योंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मंगल भवना अमंगल हारी
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याची आवड भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वैराग्य मूर्ती ज्ञान ऐश्वर्य वारकरी संप्रदायाचा कळस असणारे देहू निवासी जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग आहे. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे काळीदळ नावाचं गाव आणि या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 परमहंस मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा 16 चालू आहे. त्यामध्ये तुम्ही ज्यांच्या श्रीमुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात हरिभक्त परायण भागवत कथा प्रवक्त्या प्रतिभाताई पाटील आळंदीकर अगदी यांच्या मुखातून मधुर वाणीतून तुम्ही एक कथा श्रवण करत आहात. ताईंची आणि आमची आता भेट झाली. बघा हा सुयोग तुमच्या जीवनामध्ये, कारण कोणताही सत्संग माणसाला इतकं सहजासहजी ऐकायला मिळत नाही. फार मोठ्या भाग्यानं ही श्रीमद भागवत रूपी ज्ञानगंगा तुम्हाला श्रवण करायला मिळते. आणि या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, आजचे कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे स्व देवसिंग चव्हाण यांच्या स्मृती प्रत्यर्थ अनिताताई देवसिंग चव्हाण आजचे यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे. ताईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि ज्यांच्या संपर्कामुळे तुमचं सर्वांचं दर्शन झालं, आम्ही नेहमी ज्यांच्या संपर्कात राहतो असे दिलीप भाऊ कोरडे, तसेच आपल्याच गावचं वैभव भूषण शुभम महाराज पठाडे आहेत, तसंच अक्षय काळसरे, गजानन वाघमारे आणि पवन भाऊ राठोड यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन या ठिकाणी झालं. आणि या कीर्तनाला उत्कृष्ट अशी गायनाची ज्यांची साथ आहे, ज्यांची सुंदर चाल तुम्ही या ठिकाणी ऐकली, हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार, अगदी ज्यांचा आवाजही गोड आहे आणि स्वभावही. कारण अशा माणसांना कलाकार म्हणता येत नाही, अशा माणसांना गुणीजन म्हणायला शोभतं. आमचे श्रेयस दादा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी. तसेच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी कोरस केला हरिभक्ती परायण संगीत विशारद संगीत अलंकार किरण महाराज, अगदी गोड त्यांचाही आवाज आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. तसेच चौकदार आहे विनकरी बाबा आहेत, महाराज यांचं नाव पारण नेतृत्व सटवाजी महाराज आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. इकडे आता सगळ्यांची नावं परिचित नाही बरं का, मी तुमच्या परिसरात नवीन आहे, एका वाक्यात सर्वांची नावं घेते. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि या ठिकाणी जे प्रक्षेपण चालू आहे चॅनलचं नाव सनातन गजर, सनातन गजर, सनातन गजर युट्यूब चॅनल चे सर्व दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. आणि सुंदर अशी ज्यांची सिस्टम आहे भोला मंडप डेकोरेशन, त्यांनाही धन्यवाद. होय का नितीन मंडप, त्यांनाही मनापासून धन्यवाद. अगदी गोड सिस्टीम आहे. आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन सर्वांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबारायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हे असं होतं बघा बोलण्याच्या नादामध्ये. ज्यांची उत्कृष्ट अशी पकवाजाची साथ आहे, मुद्द्याच राहिलं ना. हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार
दत्ता महाराज काय गोड हात पडतो पकवाजावर. अगदी पकवाज एक तर सहजासहजी वाजत नाही, फार ताकदीचं वाद्य आहे, पण अगदी तेवढ्या ताकदीनं वाजवतात ते. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि मला इथं घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं माझे पती माझ्या सोबत आहेत, आदरणीय कोरडे महाराज. कारण कुठल्याही कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. एकटी महिला काही करू शकत नाही. म्हणून माझ्या पतींनाही धन्यवाद देते. मोकळी वाजवायचीच असेल तर. अभंग आहे तुकोबरायांचा. तुकोबराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता. तुकाराम महाराज म्हणतात की माझं परमार्थिक भाग्य उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये मला एक लाभ झाला. कोणता लाभ? तर तो पद्मनाभ परमात्मा मी जोडला, प्राप्त केला. बरं हे कशामुळे घडलं सगळं? ते संतांच्या दर्शनामुळे घडलं. बरं एका साधकानं विचारलं, तुकोबराय ठीक आहे, तुम्ही तो पद्मनाभ परमात्मा तुम्हाला मिळाला म्हणता, प्राप्त झाला म्हणता, पण तो तुम्ही ठेवला कुठं? त्यावर तुकाराम महाराज म्हणतात, तो जोडलेला, तो प्राप्त झालेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठव. बरं ठीक आहे तुकोबराय, तो तुम्ही हृदयामध्ये साठवला, पण कुठून आणून साठवला? त्यावर तुकाराम महाराज सांगतात, तो मी कुठूनच आणला नाही, तर तो आम्हाला मुळातच प्राप्त आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या बाबा सापडला. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. बघा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे असतात. एक आहे जन्माचा आणि दुसरा बघा इकडे लग्नाचा म्हणलं कोणीतरी, दुसरा आहे मरणाचा. जन्माच्याही दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि मरणाच्या दिवसाला महत्व असतं म्हणून वर्षश्राद्ध करतो. तसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकोबरायांच्या येण्याचा दिवस आणि संत तुकाराम बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस आहे. पण तुकोबराय सांगतात की या 2 दिवसापेक्षा मी एका 3ऱ्या दिवसाला जास्त महत्व देतो. तो दिवस कोणता आहे? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुणी केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात माघ महिन्यातील शुद्ध दशमीचा गुरुवार हा माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. काय घडलं होतं त्या दिवशी? तुकाराम महाराजांना काही लॉटरी लागली होती का? तुकोबराय म्हणतात माझ्या स्वप्नामध्ये माझे सद्गुरू आले आणि काय सांगितलं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. काय दिलं म्हणतात मला? रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. बघा राम आणि कृष्ण हे 2 नावं साजिरी सांगितली. साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी स्मराकारे. पुढे तुकोबराय सांगतात राम आणि कृष्ण हे 2 नावं जगात सुंदर आहे. बरं राम आणि कृष्ण हे हा सिद्ध मंत्र आहे बरं का. रामकृष्ण हरी, राम उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. दादा असं हॉलमध्ये खणकल्यासारखा आवाज होतो. थोडासा थोडा मोकळा करा. विठ्ठल विठ्ठल मला सांगा महिला मंडळी, रामकृष्ण हरी म्हणणं सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे ना, पण अवघड पण आहे. तुम्हाला अगोदर सोपं काय सांगते. रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी, देवाचं नाव घेण्यासाठी काही काळ वेळाचं बंधन, काळ वेळ नाम उचलत नाही,
दोन्ही पक्षपाही उद्धरती असं प्रमाण समेवर पाहिजे हं? समेवर पाहिजे ते समर्पक पाहिजे. कधी कधी असं होतं समेवर असतं तर समर्पक नसतं आणि समर्पक असतं तर समेवर नसतं. कधी कधी विषय निघून गेल्यावर प्रमाण देतात पण इथं तसं नाही हं? अगदी कीर्तनकाराच्या जे पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे हं? जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या वादकाच्या बोटात आहे आणि जे वादकाच्या बोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात आहे हं? विठ्ठल काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती. म्हणून देवाचं नाव घेण्यासाठी रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी काळ वेळाचं बंधन नाही. म्हणून सोपं आहे आणि अवघड काय? अवघड कशासाठी? ते कोणाच्याही तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे. देवाचं नाव मुखाला येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य लागतं. रामदेव महाराज सांगतात जन्मोजन्मी प्रभु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी प्रभु पुण्य जन्मोजन्मी देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी प्रभु देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्मीचं पुण्य उदयाला यावं लागतं तर देवाचं नाव आपल्या मुखाला येतं किंवा इथं येण्याची इच्छा होते. काही काही माणसं म्हणतात बघा निघालो होतो कीर्तनाला पण नाही आलो झोपलो घरीच. काही काही म्हणतात आलो पाठीमागे बसलो काही कळलंच नाही. अहो कळायला पण बुद्धी लागते ना. काही काही म्हणतात आलो पण कशी झोपच लागली. झोप काय येते माहितीये का? बघा इंगळे दादा सांगायचे फार सुंदर की माणसाला कीर्तनात झोप काय येते याचे दोन कारण आहे. एक तर अंगामध्ये ताप आहे नाहीतर अंगामध्ये पाप. अशा माणसाला झोप येते. मग तुम्ही तुमचं ठरवा झोपायचंय का काय करायचंय. बघा पुण्यवान माणसाच्याच मुखाला देवाचं नाव येतं त्यालाच इकडं येण्याची इच्छा होते. सांगायचं झालं तर संत सांगतात पूर्व पुण्य ज्यांची असेल पुन्हा पूर्व पुण्य ज्यांची असेल पुन्हा पूर्व पुण्य ज्यांची असेल हा पूर्व पुण्य ज्यांची असेल पूर्व पुण्य ज्यांची असेल पुन्हा पूर्व
पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई तोची मुखी गाई रामनाम. म्हणून देवाचं नाव अवघड आहे हं. तुकोबराय म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढे काय मागितलं म्हणतात, भोजना मागती तुप पावसेना पावसेना पडी रावी सर माझी पडी रावी सर माझी. भोजना मागती तूप पाव शरण पडला विसर स्वप्ना माझी. बरं आता तूप का मागितलं असेल हा? संसारातल्या वस्तू संत कधी मागत नाहीत कोणाला, मग हे तूप मागितलं म्हणजे नेमकं काय मागितलं हा? अहो संसारातल्या विषयाची संतांना किळस येते, किळस. त्या संसारी विषयाकडे नुसतं पाहिलं ना तरी सुद्धा किळस येते. मग संतांचा विषय कोणता? विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला मागत नाही का, ज्यांचा विषय नारायण झालाय. मग पावशेर तूप मागितलं याचाच अर्थ काय मागितलं बघा. अगोदर पावशेर या शब्दाचा थोडा विचार करू. पावशेर कशाला म्हणतात? पावशेर एका किलोचे समान 4 भाग केले असतात, त्या चौथ्या हिशाला काय म्हणतात? पावशेर. बरोबर आहे ना? तसं वेदांत शास्त्राने आपल्या अंतकरणाचे 4 भाग केलेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी चित्त हा पावशेर भाग झाला. मग तूप मागितलं याचाच अर्थ काय मागितलं? चित्त मागितलं. चित्त जसं संसारामध्ये तूप सार आहे तसं परमार्थामध्ये चित्त हे सार आहे. आणि तुमचं चित्त जर परमार्थात नसेल ना तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थय सगळं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. किंवा आणखी सांगायचं झालं तर जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. प्रेतात आणि आपल्यात काय फरक आहे? बरोबर आहे ना? बसलात कीर्तनात तुमचं लक्ष जर जोड्यावर चपलावर असेल तर काही अर्थ आहे का? म्हणून परमार्थामध्ये चित्ताला महत्व दिलंय.
तुम्ही कुठलाही विषय घ्या, सार वस्तूला सार गोष्टीला महत्वच आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, समजा आम्ही तुमच्याकडे चहा घ्यायला आलो महिला मंडळी, आणि तुमच्या घरातली जर साखर संपली, साखर, तर काय करतात? हा हा असं बोलतं पाहिजे हो माणूस. उसने अंतर शेजारणीकडे जाल, आणि शेजारणीकडे नाही भेटली तर, दुकानही बंद असेल तर, मग आता काय करायचं? गुळाचा नाही करायचा, साखराचाच करायचं. असं म्हणून भागल का आपल्या शेतामध्ये ऊस आहे, आणा 2-4 कांडे ऊसाचे आणि टाका चहा. चहा होईल का? चहा तर होणार नाही, पण दुधाचा नासडा होईल. म्हणजे इथं साखरच लागते. अगदी त्याप्रमाणे सार वस्तूला महत्व आहे, कुठल्याही विषयात असू द्या. तसं परमार्थामध्ये चित्ताला महत्व दिलं. चित्ताला बघा, उदाहरण द्यायचं झालं तर चित्त जर तुमचं परमार्थात नसेल तर काय होतं बघा. आमच्या गावामध्ये एक माणूस आहे, यावर्षी तो आमच्या सोबत वारीला आला आषाढीला. आता तो तिथं देहूला आल्यापासून पंढरपूरला येईपर्यंत, पायी वारी होती, पंढरपूरला येईपर्यंत तो 2 टाइम आमच्याकडे यायचा आणि म्हणायचं ताई थोडं घरी फोन लावून द्या. आणि घरी फोन लावलं काय विचारायचं माहितीये? तो म्हणायचा टमाटे किती कॅरेट निघाले, कोणत्या बिटाला घातले, त्याला किती भाव लागला, त्याचं हे चालू असायचं. पण आमच्या गावामध्ये एक अशी आजी आहे ज्यांनी 22 वर्षापासून वाऱ्या केल्या. आता त्या फार थकल्या, आता पायानं चालता येत नाही. पण जशी दिंडीची ट्रक गावातून निघते ना, तसं मनामध्ये चिंतन चालू होतं. काय? आता ट्रक देहूमध्ये पोहोचली असेल, आता तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं असेल, आता सगळ्या दिंड्या इंदापूरला आल्या असतील, इंदापूरचं रिंगण झालं असेल, आता सगळ्या दिंड्या पंढरपूरला आल्या असतील. असं हे मनात चिंतन कुठं चालू आहे? घरी बसल्या बसल्या चालू आहे. मग मला सांगा, तो वारीत आलेला माणूस जास्त पुण्यवान का ती घरी बसलेली आजी? कशामुळं? चित्त. चित्त, हा मुद्दा सोडायचा नाही, हा चित्त. म्हणून जसं संसारामध्ये चित्त सार आहे, तसं परमार्थामध्ये चित्त सार आहे. विठ्ठला तुकोबराय म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला चित्त मागितलं, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावर ठेवलं आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला आणि माझं भाग्य उजळलं. उजळले
उजळणं, उजळणं कशाला म्हणतात? हा, कशाला म्हणतात महिला मंडळी उजळणं? बघा, एखाद्या वस्तूला चकाकी आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजळणं. आता भाग्य कशाला म्हणायचं? बघा, भाग्य हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. संसारिकाचं भाग्य वेगळं, परमार्थिकाचं भाग्य वेगळं, संतांचं भाग्य वेगळं, सगळ्यांचं भाग्य हे वेगळं वेगळं आहे. आपण संसारामध्ये कोणालाही भाग्यवान म्हणतो, बरोबर आहे की नाही? बघा, एखाद्याला चांगली पत्नी मिळाली, आपण म्हणतो माणूस भाग्यवान आहे. एखाद्याचा मुलगा कर्तबगार निघाला, आपण त्याला म्हणतो माणूस भाग्यवान आहे. किंवा एखाद्याकडे भरपूर पैसा असेल, आपण त्याला म्हणतो माणूस भाग्यवान आहे. एवढंच नाही, संसारामध्ये आपण भाग्याची व्याख्या कशी करतो? आमच्या गावामध्ये एका बाईच्या शेळीला 3 पिल्ले झाले. बाया म्हणल्या, बाई काय भाग्यवान आहे. म्हणजे संसारामध्ये आपण कोणालाही भाग्यवान म्हणतो. पण संतांच्या बाबतीत विचार केला तर संत कोणाला भाग्यवान म्हणतात? हा, भाग्याची व्याख्या काय आहे? भाग्य तरी नव्हे धन पुत्र संत म्हणतात हे भाग्य, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. दारा म्हणजे काय? पत्नी. हे बायका मुलं हे धन दौलत आम्ही याला भाग्य म्हणत नाही. कारण माईबाप संसारातली कोणतीही वस्तू घ्या ती दुःख देणारीच आहे. बरोबर आहे की नाही? कारण या संसाराची व्याख्याच संतांनी अशी केली. टाळीची दाद दिली ना माईबाप, ती ऊर्जा काही वेगळी असते. तुम्हाला खरं सांगू का, माझा स्वतःचा अनुभव, मला ज्या ठिकाणी आमचं पॉकेट वजनात असतं तिथं आनंद होत नाही. एखाद्या ठिकाणी वातावरण पडलं ना, कशामुळे असू द्या, वातावरण पडलं का 8 दिवस तरी करमत नाही माणसाला. ही खऱ्या खऱ्या गुणवानाची खूबी असते. म्हणून तुम्ही टाळींचा प्रतिसाद देत जा. तुम्हाला एखादं प्रमाण आवडलं की टाळी वाजवायची. तुम्ही असं बोर होऊन बसू नका बरं का. असं वाटायला लागलं तुमचे काही घरकुलाचे हप्ते थकल्यासारखं. फ्रेश बसा, फ्रेश. विठाल विठाल दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून या संसारातल्या वस्तूला भाग्य म्हणता येत नाही. ह्या वस्तू कशा आहेत? दुःख देणाऱ्या आहेत. एवढंच नाही तर नाथ बाबा सांगतात, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. काय म्हणतात? यात सुख नाही आणि त्यात सुख नाही. तुम्ही माझ्या जास्त हात वाऱ्याकडे लक्ष करू नका. तुम्हाला वाटायचं यात सुख नाही म्हणजे वाजवण्यात सुख नाही आणि गाण्यात सुख नाही, असं नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही, याचा अर्थ थोडा समजून घ्या. बघा, एका माणसाला 2 मुली होत्या. 2. माझी भाषा तुम्हाला कळते ना? पण कळायला लागली ना? एका माणसाला 2 मुली होत्या. आता एक मुलगी दिली इथं आपल्या गावामध्ये आणि दुसरी मुलगी दिली एका शेजारच्या खेड्यामध्ये. तुम्हाला काही अडचण नाही ना इथं मुलगी द्यायला? नाही ना? तुम्ही म्हणताल ती तर मोठी अडचण आहे, दोन्ही द्या ना. बघा, एक इथं दिली आणि एक शेजारच्या खेड्यात दिली. आता पूर्वीचा काळ होता, त्या बापाला आपल्या मुलीला भेटण्याची इच्छा झाली आणि पायी पायी निघाला. अगोदर आला इथं, कुठं?
अगोदर इथं आला. आता इथं जी मुलगी दिली होती तुमच्या गावामध्ये तिचा व्यवसाय काय होता? वीट भट्टीचा. पाठीमागे ऐकायला येते ना कशाचा होता? हा, तुमचा गैरसमज होऊ नये, हातभट्टीचा नाही वीट भट्टीचा होता. आणि मग बाप आला, विचारलं बाई तुझं बरं चाललंय ना? ती म्हणली बाबा एवढी सुंदर भट्टी लागली, इतक्या छान विटा पडल्या, पण देवाला एक प्रार्थना करा की 2 दिवस पाऊस येऊ नये. मग आता तिच्याकडे जेवण खावण झालं, पुन्हा दुसऱ्या मुलीकडे जायला निघाला. आता त्या मुलीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा. आपल्या शेतात भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा. तिला विचारलं बाई तुझं प्रपंच चांगला आहे ना? ती म्हणली बाबा एवढा माळव्याला भाव आलाय की 5-5 हजार पट्टी येते रोज, पण शासनानं लाईट बिल भरलं नाही म्हणून लाईट कट केली. एवढं माळवं सुकायला लागला तर देवाकडे प्रार्थना करा की 2 दिवसात पाऊस आला पाहिजे. आता पहिली काय म्हणली? 2 दिवस येऊ नये. ही काय म्हणते? यालाच म्हणतात मैबाप, यातही सुख नाही त्यातही सुख नाही. म्हणून ज्या संसारामध्ये प्रत्येक वस्तू या दुःख देणाऱ्या आहेत, नाश पावणाऱ्या आहेत, मग त्याला तुकोबरे भाग्य म्हणत नाहीत. मग कशाला भाग्य म्हणतात? भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा आणि निकट वास बरा संतापाई. विठ्ठल निकट वास बरा संतापाई. संतांची सेवा घडणं किंवा संतांचा सहवास होणं याला भाग्य म्हणतात बरं का. आणि संतांच्या संगतीची गरज ही प्रत्येकाला आहे. संत संगतीची गरज जडाला आहे, जीवाला आहे, संतांना आहे आणि देवालाही आहे. दक्षिणा घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. म्हणून संतांची संगती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, हे मनुष्य शरीर आपल्याला मिळालंय ना मैबाप, हे फार मोठ्या भाग्यानं मिळाले. पडे भाग माणूस तन पावा, पडे भाग माणूस तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथार गावा, सुर दुर्लभ सब ग्रंथार गावा, पडे भाग माणूस तन पावा, पडे भाग माणूस तन पावा. हे मनुष्य शरीर आपल्याला मिळालं हे भाग्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, भगवंताची कृपा होणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि संतांची संगती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. संतांच्या संगतीची गरज ही प्रत्येकाला आहे मैबाप, जडाला, जीवाला, संतांना आणि देवाला. आता प्रश्न तुम्हाला असा निर्माण होईल की जडाला संतांच्या संगतीची काय गरज? सगळ्यात पहिल्यांदा तर जड कशाला म्हणतात? हा, जड, हा वजनानं जड नाही बरं का. निर्जीव वस्तू जिच्यात काही चेतना नाही, दगड माती काही घ्या ना. मग निर्जीव वस्तूला संतांच्या संगतीची काय गरज? बसलेल्यापैकी मला सांगा, आळंदीला कोण गेलंय का इथलं? हातवरती घ्या जरा. वा वा वा. जे आळंदीला गेले त्यांनी ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत पाहिली का? बघा, भिंत सजीव आहे का निर्जीव आहे?